नमस्कार. आज आपण बघणार आहोत घरीच कुरकुरीत आणि चविष्ट असे आलूचे कटलेट कसे बनवायचे. तर हे कटलेट बनवण्यासाठी आपण 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतले. हे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे. यात एक बारीक कापलेला कांदा घालायचा, अर्धा टेबलस्पून बारीक कापलेला लसूण घालायचा, भरपूर बारीक कापलेली कोथिंबीर घालायची, 1 टीस्पून तिखट घालायचं, अर्धा टीस्पून हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टेबलस्पून मॅगी मसाला आपण इथे याच्यामध्ये घातला. मॅगी मसाल्यामुळे या कटलेटला चव खूप छान येते. इथे आपण मॉन्झरेला चीज घेतलं. हे आपल्याला याच्या आतमध्ये भरायचं आहे. ऑप्शनल आहे. नाही भरलं तरीही कटलेट छान होतात. इथे आपण चीज याच्यामध्ये भरणार आहोत आणि हे आपल्याला असं पॅक करून घ्यायचं. याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा घेऊ शकता. तर असे आपल्याला हे पॅक करून घ्यायचे आहेत आणि असेच हे सगळे कटलेट आपण बनवून घेणार आहोत. तर इथे कटलेट तयार झालेले आहेत. तर आणखी एक कटलेट आपण इथे असं बनवणार आहोत. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतात. साहित्य पण खूप कमी लागतं. मॉन्झरेला चीज किंवा चीज क्यूब पण आपण याच्यामध्ये भरू शकतो. तर असं आपल्याला हे पॅक करून घ्यायचं. तर इथे हे कटलेट तयार आहेत आणि आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये डीप करायचे आहेत. तर याच्यासाठी आपण 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं. यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि याचं हे मिश्रण तयार करायचं आणि याच्यामध्ये हे कटलेट डीप करून घ्यायचे. तर इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर याला कोट करण्यासाठी आपण इथे मॅगी घेतलेली आहे आणि ही आपल्याला अशी हाताने बारीक करून घ्यायची. तर ही मॅगी आपण अशी बारीक करून घेतलेली आहे आणि याने आपल्याला हे कटलेट कोट करून घ्यायचे. तर याच्यासाठी आपण ब्रेड क्रम्ब किंवा शेवयाचा आपण वापर करू शकतो. तर असे आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात डीप करायचे आणि आपण मॅगी घेतली आहे याच्यामध्ये आपल्याला हे असे घोळून घ्यायचे आहेत. तर असेच हे सगळे कटलेट आपण घोळून घेतलेले आहेत या मॅगीमध्ये. तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आपण हे शॅलो फ्राय पण करून घेऊ शकतो. तर इथे आपल्याला हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर नक्की करून बघा. सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतात. लहान मुलांसाठी पण छान रेसिपी आहे आणि छान कुरकुरीत होतात हे आलूचे कटलेट. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर तुम्ही बघू शकता छान असे हे आलूचे कटलेट तयार झालेले आहेत आणि हे आपण काढून घेणार आहोत. तयार झाल्यानंतर आपण हे टोमॅटो केचप, पुदिन्याची चटणी याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी असे हे कटलेट झालेले आहेत आणि आतमधून चीझी वरून क्रिस्पी असे आपले हे आलूचे कटलेट तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.